सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आज आपण जिजोरी या ठिकाणी पुन्हा एकदा आलेलो आहोत. गेले 3 दिवस झालं मी जिजोरी आणि पुणे या भागामध्ये आहे आणि या भागामध्ये जर तुम्ही इथं आता मी स्पॉटला बघितला तर कैलासवासी राधाबाई बाबाजी लोणारी जेजुरी गट नंबर 205 सर्वे नंबर 70 यांच्या मालकीची प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी जी आहे राधाबाई जी नरळे आहेत त्यांनी ट्रस्ट केलं आणि त्या ट्रस्टने राधाबाई नरळेजींनी लोणारी समाजाला ही जागा दिलेली आहे. लोणारी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा लोणारी समाज इथं जर आला जिजुरी या ठिकाणी दर्शनासाठी तर त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या पार्किंगची व्यवस्था याकरता ही जागा दिलेली आहे त्या ट्रस्टने. आणि त्या ट्रस्टचे अनेक नियम होते तेव्हा ती ट्रस्ट तयार झालं आणि जे ट्रस्टी आहेत त्यांनी ते नियम फॉलो केलेत का नाहीत ही सगळी माहिती आपण आज घेणार आहोत. तात्पुरतं मी दाखवतो तुम्हाला. जर हिथं बघितला एवढी घाण आहे, हिथं घाण, गावाची घाण हिथं येऊन टाकली जाते. मेन रस्ता आहे, MIDC आहे जिजुरीची इथली, पुढं हायवे रस्ता गेलेला आहे असा, आणि समोर तुम्हाला जिजुरीचं खंडेरायाचं मंदिर या ठिकाणी आत्ता ऑन द स्पॉटला मी बोलतोय कॅमेरात दिसत आहे. ही घाण बघा किती आहे. ट्रस्टी काय करतात नक्की, झोपा काढतात का? गाव तुमच्या जागेत घाण आणून टाकते समाजाच्या जागेत, आणि ट्रस्टी नक्की काय करतात हा प्रश्न खरं तर या घाणीवरून पहिला प्रश्न आम्हाला इथं आल्यानंतर पडलेला आहे. आपल्या बरोबर बोलण्यासाठी इथले जिजुरीतले डॉक्टर रामदास कुटे साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. गेले 40 वर्ष या जागेचा सगळा लेखाजोखा डॉक्टर रामदास कुटे यांना माहित आहे आणि आपण त्यांच्याशी बोलूया. सांगा मला जरासं, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण असं म्हणजे चालत आला तर चालत बोलूया. मला सांगा, ही जी जागा आहे ही 40 वर्ष झालं कुणाच्या ताब्यात आहे? हे राधाबाई बाबा या उभा का या नाही उभा का उभा या वहिनी. ही राधाबाई बाबाजी लोणारी ट्रस्ट, हे राधाबाई बाबाजी लोणारी नरळे या समाजातील एका दानशूर मातेनं ही जागा एक ट्रस्ट बनवून समाजाला दिली. त्यांची अपेक्षा अशी होती, त्या खरं तर धार्मिक माता होत्या, त्यांची अशी अपेक्षा होती की ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असताना जे समाज बांधव या ठिकाणी येतील त्यांची सेवा व्हावी, त्यांना अन्नदान व्हावं. जेजुरीमध्ये खंडोबाच्या अनेक मोठ्या यात्रा भरतात, तिथे येणाऱ्या समाज बांधवांना त्यांची सोय व्हावी. त्याचबरोबर त्या ट्रस्टमधल्या त्यांच्या वंशज, त्यांची मुलगी जी आहे त्यांना देखील याच्यातून काही आर्थिक मदत व्हावी, याच्यासाठी हा त्यांनी ट्रस्ट केला आणि 4 ट्रस्टींची नेमणूक केली. त्याच्यामध्ये असं होतं की हे जे 4 ट्रस्टी आहेत त्यातला एखादा जर मयत झाला तर इतर ट्रस्टींनी त्याची नेमणूक करावी अशी घटना आहे. 1991 पर्यंत ह्या ट्रस्ट दुर्लक्षित होता आणि इथलेच जेजुरीतलीच एक इतर समाजांच्या वहिवाटीकडे हा ट्रस्ट होता. परंतु या ट्रस्टींना नंतर न्यायालयातून या जागेचा ताबा घेतला आणि 1991 साली लोणारी समाजानं या जागेचा ताबा घेतल्यानंतर या राधाबाई बाबाजी लोणारी यांचेच वंशज इथं कैलासवासी माणिकराव राणे आणि जयवंत राणे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना ही जागा सांभाळायला दिली की तुम्ही ही जागा सांभाळा, त्याच्यामुळे या जागेमध्ये अतिक्रमण होणार नाही. आणि गेले 1991 पासून ही लोक त्या ठिकाणी, त्यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर या जागेमध्ये या राणे कुटुंबीय आणि ट्रस्टी यांच्यामध्ये काही जागा राणेंना द्यावी असा तोडगा निघाला आणि हा तोडगा कित्येक वर्ष कोर्टामध्ये होता. काही कोर्ट कचेऱ्या त्याच्यामध्ये आजही चालू आहेत. परंतु जे मूळ ट्रस्टी, जे ट्रस्टी 1991 नंतर आले, अथवांना गीते असतील, अण्णासाहेब मारुती राणे असतील, जयवंतराव होळकर असतील, मोरे असतील, तर यांचा आणि राणे कुटुंबियांचा जो काही वाद होता तो कोर्टामध्ये होता. परंतु कैलासवासी नथवांना गीते यांच्या निधनानंतर एका कुटुंबातले म्हणजे पंढरपूरचे कुणीतरी गेंड आहेत, कुणीतरी, मी म्हणतोय कारण समाज त्यांना काय ओळखत नाही, मी त्यांना काय ओळखत नाही, मी गेले 30 वर्ष जेजुरीत राहतोय, जेजुरीमध्ये आलेलं त्यांना मी काही कधी पाहिलं नाही. परंतु या राधाबाईच्या ट्रस्टच्या बायलॉजनुसार त्यांनी त्याच्यामध्ये घटनेमध्ये लिहिले होते की पौष पौर्णिमेला त्यांची या ठिकाणी जयंती साजरी व्हावी, या ठिकाणी अन्नदान व्हावं. परंतु गेले 30 वर्ष मी या ठिकाणी बघतोय की असं कुठलंही काम या ठिकाणी होत नाही.
हे राणे कुटुंबीय ही जागा जपतात, इथं अतिक्रमण होऊ देत नाहीत.